नमस्कार, कसे आहात सर्व? आज मी तुमच्यासोबत सॅनिटरी पॅडचा असा यूजफुल टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी की तुम्ही कधीच बघितलेली नसेल। त्याचबरोबर मी काही महत्त्वाच्या यूजफुल टिप्स अँड ट्रिक्स देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या की तुमच्या रोजच्या कामासाठी खूप महत्त्वाच्या ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करा। चला बघूया, आपली पहिली टिप्स अशी आहे ती म्हणजे नेल कटरसाठी। आता बऱ्याचदा आपण ज्यावेळेस नेल कटर बाजारातून नवीन खरेदी करतो त्यावेळेस त्याला खूप छान धार असते आणि नेल कटर नवीन असल्यामुळे ते व्यवस्थित चालतं, परंतु कालांतराने जसं आपण वापर करत जातो तसं त्याची धार कमी होत जाते आणि ते चालत नाही। अशा वेळेस आपण हे नेल कटर फेकून देतो, परंतु प्लीज असं करू नका। अशा प्रकारे आपल्याला एक तारेची घासणी घ्यायची आहे आणि या घासणीवरती जो समोरचा भाग आहे नेल कटरचा त्याला असं घासून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं की ही जी तारी असतात त्यामुळे आपल्या नेल कटरला एक प्रकारची धार येते आणि अशा प्रकारे आपल्याला ज्या तारी आहे त्या नेल कटरच्या साहाय्याने अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे। व्यवस्थित धार या नेल कटरला येते। जे की तुम्ही नेल कटर फेकून देणार असाल तर प्लीज तसं करू नका। एकदा हा उपाय नक्की करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा। बघू शकतात जे हे नेल कटरची धार कमी झालेली असते, अशा पद्धतीचा जर तुम्ही वापर केला तर अगदी नव्यासारखं तुमचं हे नेल कटर या ठिकाणी झालेलं असेल। तर या ठिकाणी आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे मिक्सरच्या भांड्यासाठी। आता बऱ्याचदा आपण असे मिक्सरचे भांडे वापरतो आणि त्याला जे वरचं फायबरचं जे झाकण असतं ते कालांतराने अशा प्रकारे खराब होतं। अशा रिंगची जी साईड असते ती देखील पूर्ण काळीकुट्ट होऊन जाते आणि जे की वापरायला देखील खूप किळसवाणं वाटतं। तर अशा वेळेस आपण याला स्वच्छ करण्यासाठी एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे व्हाईटचे कोलगेट असतं ते घ्यायचं आहे आणि एक अर्धसं लिंबू तुम्हाला यामध्ये पिळायचं आहे। बघू शकतात लिंबू आणि कोलगेट हे दोघं मिक्स करून एक पेस्ट तयार होते। आता ही पेस्ट वापरायची कशी ते देखील खूप महत्त्वाचं आहे। बघू शकतात अशा पद्धतीने आपण या रिंगवरती ही जी पेस्ट बनवली आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि हे जे भांडं आहे मिक्सरचं त्यावरती देखील आपल्याला हे व्यवस्थित झाकणावरती व्यवस्थित आपल्याला हे लावून घ्यायचं। आता जे बऱ्याचदा आपलं जे झाकण असतं ते अशाच प्रकारे खराब होतं आणि काळकुट्ट रंग त्याला येतो, परंतु अगदी सोप्या पद्धतीने आपण याला स्वच्छ करणार आहोत। 10 मिनिटासाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे। आता 10 मिनिटानंतर मी याला तुमच्यासोबत समोर धुवून दाखवत आहे। बघू शकतात मी कुठल्याही प्रकारचा घासणीचा वापर केलेला नव्हता, तरी देखील हे जे झाकण किती खराब झालेलं होतं ते अगदी चमकायला लागलं आहे, अगदी नव्यासारखं दिसत आहे। तुम्ही देखील ट्राय करून बघा, रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे। फक्त कोलगेट आणि लिंबाचा वापर करून आपण या मिक्सरचे जे झाकण असतं त्याला अगदी नव्यासारखं केलेलं आहे। आता नवरात्र आणि दिवाळी येतीलच, तर अशा प्रकारे तुम्ही जर तुमच्या घराची जर क्लिनिंग केली तर नक्कीच तुमच्या अवघड कामे जे असतात ते या ठिकाणी सोपी होणार आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते। आता त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे सॅनिटरी पॅडसाठी। आता बऱ्याचदा आपण हे जे पॅड असतात ते आपण पिरियडसाठी यूज करतो, महिला खास करून याचा यूज करतात, परंतु आज आपण अगदी वेगळा या पॅडचा वापर करणार आहोत, जो की तुम्ही कधीही बघितलेला नसेल। या ठिकाणी मी घेतलेली आहे एक उजटणी, जी की आपण किचनमध्ये यूज करतो। अशा प्रकारे आपल्याला उजटणी घ्यायची आहे आणि कुठल्याही कंपनीचा विस्पर किंवा स्टेफ्री तुमच्याकडे जो पण पॅड असेल तो या ठिकाणी घ्यायचा आहे। आता याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं खूप महत्त्वाचं आहे, जे की तुमच्या रोजच्या कामासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे। अशा प्रकारे आपल्याला हा जो पॅड आहे तो या उजटणीला व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने मी करत आहे सेम पद्धतीने तुम्हाला हा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे आणि खूप महत्त्वाची ट्रिक्स ही तुमच्यासाठी ठरणार आहे। बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला या उजटणीला हा पॅड व्यवस्थित फिक्स करून घ्यायचा आहे, ज्या प्रकारे मी केलेला आहे त्या प्रकारे। आता याचा वापर कसा करायचा ते देखील बघूया। तर आपण बऱ्याचदा आपल्या घरामध्ये जे फर्निचर असतात, कॉट किंवा छोटेसे असे काही लाकडाचे जे फर्निचर असतात त्या ठिकाणी आपला झाडू किंवा अदर काही छोट्या गोष्टी जात नाहीत आणि त्यामध्ये खालची जी घाण असते ती काढता येत नाहीत। कबड किंवा कपाट वगैरे अशा खूप साऱ्या वस्तू असतात ज्यांची हाईट खूप कमी असते आणि अशा वेळेस आपला तिथे झाडू पोहोचत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही जर या उजटणीला जर पॅड जर लावलात की बघू शकतात की ती या खालची जी पण धूळ असते, घाण असते, ती या पॅडवरती सहज लटकून येते। नक्की ट्राय करून बघा, अगदी सोपी ट्रिक्स आहे आणि खूप तुमच्या कामाची देखील आहे। बघू शकतात आपल्या घरातील जर तुम्ही अशा प्रकारे जर स्वच्छता केली
आता दिवाळीमध्ये तुम्ही जर तुमच्या घराचे असे कानाकोपऱ्यांमध्ये व्यवस्थित स्वच्छता जर केली तर नक्कीच तुमचे घर जे आहे ते स्वच्छ राहील. नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास फॉलो करा.